सेकंड क्वेश्चन आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून सगळ्यात शेवटी जाणारे परकीय कोणते? तुम्ही काय लिहिणार माहिती का? अरे याचं काय लिहिणार माहिती का? भारतातून सगळ्यात शेवटी जाणारे परकीय, त्याचं उत्तर काय आहे? पोर्तुगीज. भारतामध्ये सगळ्यात पहिले आलेले परकीय पोर्तुगीज. भारतामध्ये सगळ्यात सर्वाधिक काळ थांबलेले परकीय पोर्तुगीज. सगळ्यात पहिले आले, सगळ्यात शेवट गेले. हे 1961 मध्ये गेले. कधी गेले? 1961 मध्ये. त्याच्यानंतर 1498. ठीक आहे, डिटेल कधी कोण आलं काय आलं सगळ्या नोट्स मध्ये तुम्हाला पहिलं क्वेश्चन लिहून दो. आणि पुढचा क्वेश्चन आहे, भारतामध्ये रंगीत छपाईस आधीतून लिहून तुम्हाला सगळं डिटेल मध्ये. फक्त एवढं क्वेश्चन द्या, फक्त तुम्हाला नोट्स अजून लिहून द्यायचे. नोट्स अजून तुम्हाला रिटर्न करून द्यायचे. फक्त आपण आता क्वेश्चन बघतो त्या चॅप्टरवरले पडलेले. पुढचा क्वेश्चन आहे, रंगीत छपाई सुरुवात कधी झाली होती? रंगीत छपाई सुरुवात तुम्ही काय लिहायचं? रंगीत छपाई सुरुवात कधी झाली लिहायचं नाही. तुम्ही काय लिहायचं? फक्त रंगीत छपाई सुरुवात. त्याचं रंगीत छपाई सुरुवात 1457. 1457. आणि त्यांनी एक क्वेश्चन मेन्शन केला आहे, तो या पॉइंट मधला नाही, पण तुम्हाला तो क्वेश्चन वाचून दाखवतो. तो क्वेश्चन आहे, मार्लेमेंटो कायदा कधी सुरुवात झाला होता? मार्लेमेंटो कायदा कधी सुरुवात झाला होता? 1909. 1909. तुम्हाला मी बोललो होतो की आपल्याला 3-4 कायदे खूप महत्वाचे. त्याच्यापैकी तुम्हाला मी कायद्याचे फक्त टोटल 15 एक कायदे टोटल किती आहे? 10-15 कायदे असतील. पण तुम्हाला बोललो 3 कायदे खूप इम्पॉर्टंट आहे. 1909चा मार्लेमेंटो, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आणि 1935चा भारताचा कायदा. त्या 1935च्या कायद्यावर भारताचं संविधान पूर्णपणे डिपेंडेंट आहे. आपलं भारताचं संविधान म्हणजे बऱ्यापैकी 1935चा कायदा एक प्रकारे कॉपी केलेला कायदा. इंग्रजांनी भारताला एक असं एकदम स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्याची सुरुवात ही 1930 पासून सुरुवात झाली होती. त्यांनी काय केलं? भारतामध्ये त्यांच्या राज्यघटनेमध्ये बदल करायला सुरुवात केली. भारताला जास्त जास्त अधिकार देण्याची सुरुवात केली. त्यांच्या ब्रिटनची जी कॉन्फरन्स होती, म्हणजे जे मंत्रिमंडळ वगैरे होतं, त्याच्यामध्ये भारतीय लोकांना स्थान द्यायला काय केली? सुरुवात केली. त्यांचे जे सभागृह होतं, लोकसभा राज्यसभा असं काही मेन्शन असेल, त्याच्यामध्ये भारतीयांच्या जागा वाढवल्या. आणि अशी हळूहळू सुरुवात इंग्रजांनी साधारणतः 1935च्या कायद्यापासून सुरुवात केली होती. म्हणजे स्वातंत्र्य फक्त डायरेक्टली एक सिग्नेचर मारणं आणि भारत इंडिपेंडंट झाला 1947 मध्ये झाला. पण याची सुरुवात ही अगोदर झाली होती. त्यांनी काय केलं? तसं भारताला जर ते बघा, भारताला जे प्रोसेस स्वातंत्र्य भेटलं 1947 मध्ये महात्मा गांधीच्या अँगलनी, ते सगळ्यात बेस्ट भेटलं. कारण त्याच्यानंतर भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली? भारतामध्ये एकदम सुंदर अशी लोकशाही गणराज्य व्यवस्था स्थापन झाली. म्हणजे आज तालिबानमध्ये बघा, तालिबान पण त्यांच्या गव्हर्नमेंटच्या अंडरमधून स्वातंत्र्य झाला, पण तालिबानमध्ये लोकशाही स्थापन झाली का? नाही झाली. म्हणजे म्हणून महात्मा गांधींनी या सगळ्या गोष्टी विचार करून अहिंसेच्या मार्गाने भारत काय केला होता? स्वातंत्र्य केलं होतं. कारण त्यांना माहित होतं, भारताला जर एक व्हायलन्स मेथडने जर स्वातंत्र्य जर केलं, म्हणजे भारतामध्ये काय असेल? एक अराजकता असेल, एक चांगलं गव्हर्नमेंट कधी पण एस्टॅब्लिश होऊ शकत नाही. हा सगळा विचार करून महात्मा गांधींनी भारताला इंग्रजांच्या हाताशी धरून स्वातंत्र्य केलं होतं. आणि इंग्रज भारताला स्वातंत्र्य केल्यानंतरही माउंटबॅटन बऱ्याच वेळ भारतामध्ये होता. डायरेक्ट भारत सोडून गेलेला नव्हता. म्हणजे त्यांनी एक प्रकारे जबाबदारी पण घेतली होती की भारत कशा प्रकारे एक चांगला देश रन होऊ शकतो. आता याचा डाटा घेणार आपण डायरेक्टली. पहिल्या चॅप्टरचा डाटा लिहायचा घ्या. खाली पहिला पॉईंट घ्यायचा, इतिहास म्हणजे. पहिला पॉईंट लिहायचा, इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ. इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील सततचा संवाद. सततचा संवाद. त्याच्या खाली स्टार करून सेकंड पॉइंट लिहायचा, इतिहासाचे जनक. हिरोडोटस. कोणता आहे?
हिरोडोटस शब्द लिहिला बघा फळ्यावर. इतिहासाचे जनक कोण आहे? हिरोडोटस. त्याचा ग्रंथ कोणता आहे? हिस्टोरिक. ग्रंथ कोणता आहे? हिस्टोरिक. आता तिसरा घ्यायचा पॉइंट घ्यायचा, टार करून लिहायचा पुढचा पॉइंट. एक खालचा पॉइंट लिहायचा टार करून. कंपन्यांचा क्रम, कंपन्यांचा येण्याचा क्रम तो असा आहे पीई डी डी एफ. पीई डी डी एफ त्याला तुम्ही शॉर्ट फॉर्म पण देऊ शकता. पीडीएफ फक्त मध्ये ई घालायचा आणि डी डबल घालायचा. पीडीएफ म्हणजे पीईडीडीएफ. पी म्हणजे पोर्तुगीज, पी म्हणजे पोर्तुगीज. त्याच्यानंतर ई म्हणजे इंग्रज, डी म्हणजे डॅनिश आणि एफ म्हणजे फ्रेंच. एफ म्हणजे काय आहे? फ्रेंच. त्यांचे डेट सांगतो मी. 1498, 1498, 1600, त्याच्यानंतर 1602, 1616 आणि 1664. पीईडीडीएफ, पीईडीडीएफ कंपन्यांचा येण्याचा क्रम येतो. कंपन्यांचा येण्याचा क्रम. पहिले पोर्तुगीज आले, नंतर इंग्रज आले, नंतर डच आले, डॅनिश आले आणि फ्रेंच आले. याची शॉर्टकट तुम्ही पाठ करण्यासाठी डायरेक्ट असं पाठ करा पीडीएफ. पीडीएफ फक्त मध्ये इथं काय घालायचा? ई घालायचा आणि हा डी डबल कन्सिडर करायचा. डी काय करायचा? डबल कन्सिडर करायचा. पोर्तुगीज, इंग्रज, डच, डॅनिश आणि फ्रेंच. पटलं काय? समजला का पॉइंट? पुढचा काय रे? युरोपियनचा भारतातून, पुढचा पॉइंट लिहायचा युरोपियन भारतातून जाण्याचा क्रम. युरोपियनचा भारतातून जाण्याचा क्रम. डच, डॅनिश, डच, डॅनिश, इंग्रज, फ्रान्स आणि पोर्तुगीज. डच गेले 1759, डॅनिश 1845, इंग्रज 1947, फ्रेंच 1956 आणि पोर्तुगीज 1961 गोवा मुक्त केला. 1961 काय केला? गोवा मुक्त केला. याच्यामुळे पाठ काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला पोर्तुगीज महत्वाचे. सगळ्यात पहिले आले, सगळ्यात शेवट गेले. महत्वाचं कोण आहे? पोर्तुगीज. याचा डी, डी ई एफ आणि पी. डी डी ई एफ आणि पी. आपल्याला बँकेत भरायचा डीडी, बँकेत भरायचा डीडी. तो ई घेऊन गेला. कोण घेऊन गेला? ई. त्याने एफ का दिला? त्याने कोणाला दिला? तो बँकेमध्ये मॅनेजर कोण होता? एफ. पण ते एफ नी पी सोबत जाऊन त्याचं बिल खाऊन टाकली. पी सोबत जाऊन काय केली? बिल खाऊन टाकली. असं काहीतरी कहाणी तयार करा, ते पाठ करून टाका.
डबल समजा ठीक आहे. बँकेत भरायचा डीडी होता, तो डीडी ई घेऊन गेला आणि एफ मॅनेजर दिला. तर एफ मॅनेजरने फी सरून गेला आणि वेळ खाऊन टाकली डीडीची. काय खाऊन टाकली? वेळ खाऊन टाकली. ओके झालं. किंवा मग डायरेक्ट असं एफ मॅनेजरने जी पाणीपुरी खाऊन टाकली. काय खाऊन टाकली? पिझ्झा पाणीपुरी. पार्ले सौर्याचा पार्ले ना रे. ए बबलूचा स्टॉक अजून शिल्लक करू पार्ल्याचा. बबलूचा ठीक आहे. तर समजलं का रे हा पॉइंट? ठीक आहे. बाकी तुझ्या उडाले का आपलं